पुढच्या बातमीकडे बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटत आहेत। अशातच तेथील गरिबी आणि उपासमारीला कंटाळून अनेक बांगलादेशी घुसखोर हे अवैध मार्गाने आंतरराष्ट्रीय सीमारेषा ओलांडून भारतामध्ये येत आहेत। तसंच ते अवघ्या 500 ते 2000 भारतीय ओळखपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्र बनवत असल्याचं चौकशी अंती समोर आलेलं आहे। गेल्या 11 महिन्यांमध्ये मुंबईमधून अशा 156 बांगलादेशींना हद्दपार करण्यात आलेला आहे, तर 6 महिलांचं प्रत्यार्पण करण्यात आलेलं आहे। दरम्यान महाराष्ट्र आम्ही बांगलादेशी आणि रोहिंग्या मुक्त करणार असं मंत्री नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे। हे बांगलादेशी अतिरेकी कारवायांना मदत करत आहेत असा आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये जे अवैध पद्धतीने येऊन रोहिंग्या आणि बांगलादेशी येऊन राहत आहेत, सुरक्षेचा प्रश्न निर्माण करतायत। एका बांगलादेशीकडे 4-4, 5-5, 8-8 आधार कार्ड असतात। आपलं हक्काचं पाणी आणि हक्काची जागा ते वापरतात आणि जिथे जिथे हे बांगलादेशी रोहिंगे जगामध्ये जिथे जिथे सापडलेले त्या त्या राज्याला, त्या त्या देशाला, त्या त्या भागाला हे लोकांनी अस्थिरच केलेलं आहे। आणि म्हणून आमच्या सरकारची पहिल्या दिवसापासून ही भूमिका आहे की आमच्या महाराष्ट्रामध्ये एकही बांगलादेशी आणि रोहिंग्या आम्ही ठेवणार नाही। आणि ज्या पद्धतीने आमचे मुख्यमंत्री साहेबांनी पहिल्या दिवशी सांगितले त्याच पद्धतीने कारवाई होत असताना आपल्याला दिसत आहे। अजून तर खूप बाकी आहे, कारण की हे ज्या ज्या बिळामध्ये जाऊन थांबलेले आहेत, बसलेले आहेत, लपलेले आहेत आणि जे जे हे लोकांना अवैध पद्धतीने आणतात त्या सगळ्या लोकांवर कारवाई होणार। तुम्ही फक्त पुढे बघा काय काय होतं।